राज्यातल्या सर्व 29 महानगरपालिकेच्या निवडणुका 3-3, 5-5 वर्ष रखडल्यात। त्यात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, कोल्हापूर, संभाजीनगर सारख्या मोठ्या शहरांचाही समावेश आहे। त्या निवडणुका होण्याचा मार्ग सुप्रीम कोर्टाने आज आखून दिला। 31 जानेवारी 2026च्या आत सगळी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत। यापुढे मुदतवाढ मिळणार नाही असं सुप्रीम कोर्टाने आयोगाला सुनावलं। याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। 31 जानेवारी 2026 नको तितक्या रखडलेल्या महापालिका, जिल्हा परिषदा, एकूण सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीची नवी डेडलाईन। होय, राज्य निवडणूक आयोग आणि प्रशासनाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ मिळाली। मात्र हा दिलासा देताना यापुढे कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान स्पष्ट केलं। सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। मनुष्यबळासंदर्भात राज्य निवडणूक आयुक्तांनी 2 आठवड्यात मुख्य सचिवांना पत्र लिहावं। मुख्य सचिवांनी 4 आठवड्यात मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावं। 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत सर्व प्रभाग रचना, मतदारसंघ पुनर्रचना आणि आरक्षण प्रक्रिया पूर्ण करा। 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आवश्यक ईव्हीएम उपलब्ध करून द्या, त्याबद्दलचा अहवाल सादर करा आणि 31 जानेवारी 2026 पर्यंत पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका कोणतीही निवडणूक प्रलंबित नको असं कोर्टाने म्हटलं आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातलं कुठलीही निवडणूक ही 31 जानेवारी 2026 रोजी प्रलंबित नसावी असे स्पष्ट सर्वोच्च न्यायालयाने आज निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आज प्रलंबित आहेत त्यांच्या निवडणुका आता राज्य निवडणूक आयोगाला तसेच राज्य शासनाला 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्याव्याच लागतील। निवडणुकांसाठी मुदतवाढ मागताना आयोगाने ईव्हीएमची कमतरता, महापालिकांची अपूर्ण प्रभाग रचना, कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, बोर्डाच्या परीक्षा, सण उत्सव अशी अनेक कारणं पुढे केली होती। यावरून कोर्टाने आयोगाची खरडपट्टी काढली। तोच धागा पकडत विरोधकांनीही सरकारवर टीका केली। ग्राउंडवर कोण नाहीच ना। जिल्हा परिषद, नगरपालिका जो हक्काचा माणूस असतो, जो हाकेला 24 तास त्यांच्या बरोबर असतो, तो जागेवरच नाहीये। त्यामुळे हे दुर्दैव आणि पूर्णपणे सरकारचं अपयश आहे। यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो विकास आहे खुंटलाय असं तुम्हाला म्हणायचं काय वाटतं? नाही, तो खुंटलाय निधी नाही म्हणून सरकारकडे। महाराष्ट्र सरकारचा हा जो कारभार आहे तोच चुकतोय। सातत्याने नक्की पैसे कुठे जात आहेत, कुणाकडे जात आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत भाजप शिवसेनेच्या नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिल्या। मला याची पूर्ण माहिती नाही, पण या निवडणुका होणार आहेत, होऊ घातलेल्या आहेत, वेळेत होतील एवढंच मी सांगेन। पण या निवडणुका होणार आहेत, होऊ घातलेल्या आहेत, वेळेत होतील एवढंच मी सांगेन। शेवटी बघा, हा जो प्रश्न आहे हा माझ्या अखत्यारीत नाहीये, कारण शेवटी निवडणूक आयोग आणि माननीय उच्च न्यायालय यांच्यामध्ये जो काय निर्णय होईल तो आम्हाला सगळ्या राज्यकर्त्यांना बंधनकारक राहील। दरम्यान का आणि कधीपासून या निवडणुका रखडल्यात? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 27% ओबीसी आरक्षणाची शिफारस बांठी आयोगाने केली होती। त्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती। 2020 ते 2022 मध्ये कोर्टाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते। तेव्हापासून आज तागायत निवडणुका रखडल्यात। सुप्रीम कोर्टामध्ये जी मागणी केली होती त्याप्रमाणे 31 जानेवारी पर्यंत राज्य निवडणूक आयोग पूर्णपणे निवडणुका घेण्यासाठी त्यांची तयारी आहे आणि या निवडणुका अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व्हायला पाहिजे आणि कुठलीही गैरसोय होता कामा नये याचा विचार करून सुप्रीम कोर्टाने देखील 31 जानेवारीपर्यंत या निवडणुका घेण्याचा निर्णय आदेश दिलेले आहेत। त्याप्रमाणे निवडणूक आयोग आणि राज्य सरकार ही सर्व प्रक्रिया पूर्ण करेल। शहरवासियांसाठी सर्वात जवळचा लोकप्रतिनिधी नगरसेवक, तर ग्रामीण जनतेसाठी पंचायत समिती सदस्य। मात्र आपला शेवटचा नगरसेवक कोण होता, कोणत्या पक्षाचा होता, आपण ज्याला निवडून दिलं होतं तो आता त्याच पक्षात आहे की त्यानं वेगळा झेंडा खांद्यावर घेतलाय हे देखील कित्येक जण विसरले असतील असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही।
एवढा विलंब निवडणुकांना झालाय. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर 31 जानेवारीनंतर हे चित्र बदलेल, हाच काय तो महाराष्ट्राच्या जनतेसाठी मोठा दिलासा म्हणावा लागेल. सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली.